नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण बेल्जियममधील ब्रसेल्सचे प्रसिद्ध स्ट्रक्चर ऑटोमियमला भेट देऊन या शहरातील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी भेट देण्यात जात आहोत, तो म्हणजे येथील ग्रँड पॅलेस। या ठिकाणाला भेट देत असताना येथील सर्वोत्तम बियर आणि स्थानिक पाककृती देणाऱ्या पब, कॉफी शॉप आपल्यासमोर दिसत आहेत। तसेच रॉक गार्डनपासून फ्लावर मार्केटपर्यंत येथे अनेक विविध कार्यक्रम दररोज पाहायला मिळतात। ते म्हणजे येथील लोक आपली कला सादर करताना आपल्याला दिसत आहेत। ग्रँड पॅलेस लोकांसाठी दिवसाचे 24 तास म्हणजे आठवड्याचे 7ही दिवस खुले असते। फक्त विशेष कार्यक्रमादरम्यान येथे प्रवेश मर्यादित असू शकतो, बाकी इतर दिवस प्रवेश विनामूल्य आहे। 15व्या शतकातील गिल्ड हॉल्स आणि इमारती, तेथील गजबजणारे कॅफे तसेच एक भव्य मध्यवर्ती चौक म्हणून हे ठिकाण सौंदर्याच्या संपत्तीसाठी ओळखले जाते। काही जणांचे ग्रुप आलेले येथे दिसत होते। त्यांचे गाईड खुणेसाठी ठराविक झेंडे, छत्र्या घेऊन सर्व ग्रुपबरोबर माहिती देत फिरत होते। इथले प्रसिद्ध ग्रँड पॅलेस चारी बाजूंनी असलेल्या आकर्षक आणि ऐतिहासिक इमारती व त्यामध्ये असलेला चौक, हे सर्व पाहताना आम्ही तर थक्क झालो, कारण कुठपासून बघायची सुरुवात करायची हेच सुरुवातीला लक्षात येत नव्हतं। या ठिकाणाला ग्रोट मार्केट म्हणजे बिग मार्केट असेही म्हणतात। या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात, तसेच असंख्य उत्सव आणि कार्यक्रम आयोजित केले जातात। त्यापैकी ऑगस्ट महिन्यात प्रत्येक वर्षी चौकाच्या मध्यभागी एक अफाट फुलांचा कार्पेट बनवतात व क्रिसमसमध्ये क्रिसमस ट्री उभारले जाते। एका बाजूला असलेला हा टाउन हॉल आणि त्यावर चढविलेले मजले, तसेच वरच्या बाजूनी चारी बाजूंनी असलेले लहान मोठे मनोरे, त्यावर सेंट मायकल या राक्षसाचा वध केलेला पुतळा आहे। हा संपूर्ण परिसर गर्दीने भरून गेला होता आणि लहान मुले तर या गर्दीतून वाट शोधून स्वतःचे मनोरंजन करत होती। ही माझी मुलगी पर्णवी, तिला पक्षी प्राण्यांची तर भरपूर आवड आहे, त्याच्यामुळे ती त्यांच्या मागे धावत होती। तसेच येथे आल्यानंतर आम्ही येथील प्रसिद्ध मॅग्नम आईस्क्रीमचा आस्वाद घेतला। आपल्या भारतातल्या मॅग्नम आईस्क्रीमची चव आणि येथील मॅग्नम आईस्क्रीमची चव फारच वेगळी होती। त्याचप्रमाणे येथे वॅफल्स आणि हॉट चॉकलेटही प्रसिद्ध आहेत। आपल्याकडे पावसाळ्यात जसं गरमागरम चहा आणि भजीचा आस्वाद घेतो, तसे येथील लोक हॉट चॉकलेट आणि हॉट वॅफल्सचा आस्वाद घेतात। आपल्यासमोर ही एक वास्तू दिसत आहे, त्यावर येथील लोकांचे असे म्हणणं आहे की येथे आल्यानंतर या वास्तूवर एकदा तरी हात फिरवा, म्हणजे ब्रसेल्सला येण्याची संधी पुन्हा मिळेल। खरं तर ही एक अंधश्रद्धा आहे। जसजसे आम्ही पुढे जात होतो तसे इमारतीवर असलेली सुंदर चित्रे आपल्यासमोर येत होती। काही चित्रांमधून विनोद निर्मिती असेल किंवा काही कार्टून कॅरेक्टर चित्रे काढलेली होती। तसेच आपल्यासमोर सर्वांची आवडती डिश फ्रेंच फ्राईजचे उत्पादन या देशात सर्वात जास्त घेतले जाते। पुढे वाटेतच मॅनेकन पीस हे येथील सर्वात जुने नागरिक आहे। मॅनेकन पीस हे कारंजेच्या पुतळ्यापासून जगभरात प्रसिद्ध असलेल्या शहराच्या चिन्हात रूपांतरित झाले। पुतळ्यामध्ये एका लहान मुलाचे चित्रण आहे, ज्याने ब्रसेल्सला आपत्तीपासून वाचवले। ब्रुसेल्सचे प्रतीक असलेला हा मजेदार छोटा पुतळा शहराला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी एक आकर्षण आहे। पुढे जात असताना हे आम्हाला चॉकलेट स्टोअर दिसले। हे शॉप मॅनेकन पीसच्या अगदी जवळच आहे। शॉपमध्ये गेल्यानंतर आम्हाला येथील चॉकलेट टेस्ट करण्यास दिले। त्यानंतर आम्ही चॉकलेट खरेदी केले, कारण येथील मुख्य आकर्षण म्हणजे चॉकलेटच्या क्वालिटीमधील सिक्रेट। यामध्ये 100% कोकोआ बटरचा वापर करतात। तसेच चॉकलेटमध्ये दूध, पांढरे आणि गडद चॉकलेटचे वेगवेगळे संयोजन त्यांच्या नेत्रदीपक चवीने आपल्याला आश्चर्यचकित करतात। प्रत्येक बाईटने आपल्याला गोड कॅरमेल, मार्जिपन, हेझलनट्स आणि बदाम यांचे अद्वितीय मिश्रण चाखायला मिळते। तसेच 2000पेक्षा जास्त प्रकारचे चॉकलेट येथे आहेत आणि खूप सुंदर चॉकलेटचे अट्रॅक्शन म्हणजे येथील चॉकलेटचे वेगवेगळे आकार। त्याचप्रमाणे बेल्जियम चॉकलेट हे फक्त याच ठिकाणी मिळतील।
आपल्याकडे स्विस चॉकलेट ऑनलाईन किंवा ऑफलाईनसुद्धा मिळून जातात, परंतु हे बेल्जियन हँडमेड किंवा मशीन मेड चॉकलेट इतर कोणत्याही एरियात म्हणजे ऑनलाईन साईडला मिळत नाही. त्यामुळे ब्रसेल्सला आल्यानंतर ही चॉकलेट आवर्जून खरेदी करा. थोडी महाग आहेत, परंतु इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नसल्यामुळे आपल्या घरी आवर्जून घेऊन जा. 280 ग्रॅमचे पॅकेट 22 ते 26 युरोला आहे. असे 5 पॅकेट जर 100 युरोचे घेतले तर त्यावर एक डार्क चॉकलेटचा बॉक्स आणि एक चॉकलेट लवकर न मेल्ट होण्यासाठी ही आम्हाला पिशवी दिली होती. आम्ही चॉकलेट खरेदी करून थोडंसं फोटोशूट केलं, त्यानंतर पुढच्या वाटचालीसाठी निघालो. चला तर मित्रांनो, आपण पुढची वाटचाल म्हणजे लक्झमबर्ग सिटीला जाऊया. हा ब्लॉग मी इथे स्टॉप करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.